हार्बरवर एसी लोकलला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 16 दिवसात तब्बल 6,40,000 प्रवाशांनी केला प्रवास. तिकीट विक्रीतून रेल्वेला मिळालं. दादरच्या टिळक ब्रिजवर अवजड वाहनांना तात्पुरती बंदी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांचा निर्णय. सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत अवजड वाहनांना बंदी. भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार. 114 राफेल लढाऊ विमानं खरेदीच्या दीर्घ प्रलंबित प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी. नाशिकमध्ये शेअर मार्केटिंगच्या नावाखाली ज्योतिषाकडून 73 लाखांची फसवणूक. कोट्यवधी रुपये बुडवून ज्योतिषी फरार. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. कोल्हापुरात एसटी बसच्या चाकाखाली येता येता महिला वाचली. ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. देव तारी त्याला कोण मारी. T20 विश्वचषकात भारतानं सलग दुसरा सामना जिंकला. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची आज सर्व गटनेत्यांसोबत देखील बैठक. महापालिका सभागृहात विरोधकांनी केलेल्या गदारोळाच्या मुद्द्यावर बैठक. मंत्री झिरवाळ कारकुनाला मंत्रालयात लाच घेताना केली अटक. वैद्यकीय परवाना देण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी. कारकून राजेंद्र ढेरंगेनं घेतल्या झिरवाळांच्या खासगी सचिवाचं नाव. चंद्रपूरमध्ये महापौर पदग्रहण सोहळ्यादरम्यान भाजपमधील गटबाजी आली समोर. जोरगेवारांना निमंत्रण नसल्यानं समर्थकांचा कार्यक्रमावर बहिष्कार. तर पक्षावर टीका करण्याची काहींची सवयच. मुनगंटीवारांचं वक्तव्य. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आणावं. भाजप खासदार निशिकांत दुबे यांची मागणी. लोकसभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केली मागणी. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.